छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बघितलं गेलं तर खुलताबाद तालुका आहे. या खुलताबाद तालुक्यातील वेरूळ गावामध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे. काल बघितले तर रात्री 11, 11:30, 12च्या दरम्यान धोंदरगाव प्रकरणातील 307 जो आरोपी होता, या आरोपीचा तपास शोध घेण्यासाठी वैजापूर पोलीस हे वेरूळमध्ये दाखल झाले होते. आणि त्यामध्ये बघितलं गेलं तर जे स्थानिक शिक्षक होते सुरेश बोरसे यांनी तिथल्या जे आरोपीच्या शोधामध्ये जे पोलीस आले होते त्यांना देखील विचारणा केली, आपण कोण आहात, कुठून आलात, काय गडबड आहे, अशी विचारणा केल्याच असतात पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप देखील नातेवाईकांकडून करण्यात आलेला होता. आणि त्यामध्ये बघितले गेले तर पोलिसांसोबत देखील काही गुंड प्रवृत्तीचे लोक सुद्धा होते, त्यांनी देखील मारहाण केल्याचा आरोप आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. आणि आपण जर बघितलं तर या मारहाणीमध्ये जे शिक्षक होते या शिक्षकांचा देखील मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे. आणि याच बघितलं गेलं तर सकाळपासून जे छत्रपती संभाजीनगर मधील घाटी रुग्णालय या ठिकाणी स्वइच्छेसाठी त्यांचा मृतदेह नेला होता. त्या ठिकाणी मृतदेह नेल्यानंतर स्वइच्छेदन झाल्यानंतर मृतदेह तो आहे जो वेरूळ आणण्यात आलेला होता. आणि जेव्हा तो मृतदेह वेरूळ आणला तर वेरूळचे जे चौक आहे भोसले चौक त्या ठिकाणी गावकऱ्याच्या वतीनं तो मृतदेह आणण्यात आला. जोपर्यंत आरोपीवर गुन्हा दाखल होत नाही, जोपर्यंत आरोपीला अटक करण्यात आहे, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा देखील पवित्रा गावकऱ्यांनी घेतलेला आहे. आणि आपण जर बघितलं सध्या मी पोलीस स्टेशनला देखील जे कन्नडचे डीएसपी मॅडम आहेत यांच्या अध्यक्षतेखाली जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईक देखील गुन्हा दाखल करण्यासाठी खुलताबाद पोलीस स्टेशन येथे दाखल झालेले आहे. नेमकं काय होतं काय नाही याकडे सर्वच वेरूळकरांचं लक्ष लागून आहे. आरोपींना शिक्षा होईल का हे देखील बघणं गरजेचं आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.